नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मैत्रिणीनं स्वागत आहे. बघा, मी आले शेतात कारल्याच्या वावरात आलेले आहे मैत्रिणो. कारली नुकतीच आता आपल्याला तोडायला बी लागते ना, म्हणलं चला तुम्हाला दाखवूया. आणि अगदीच ताजी ताजी कारली ही मी तोडणार आहे. पहा मैत्रिणो, अशी मस्त अशी कारली झालेली आहेत, पाहू शकता. शेतातली ताजी ताजी कारली आणून मस्त अशी भाजी बनवणार आहे. पहा, ना कुठून विकत आणायची नाही, काही शेतातलीच ताजी तोडायची, मस्त छान अशी कारल्याची भाजी बनवायची. हे बघा, मी आता इथं 3 कारली घेणार आहे. संध्याकाळच्याला तेवढी चिकार होतात 3 कारलीची भाजी. हे बघा मैत्रिणी, ही कारली अशी मस्त खात जा. आणि खूप पौष्टिक असतात ही कारली, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कारल्याची भाजी नक्की करून खात जा. म्हणतात ना, ह्या कारल्याची भाजी खाऊन खूप फायदे भेटतात. चला मग मैत्रिणो, आपण जाऊया आता किचनमध्ये आल्यावर हे बघा, कढई तिथं पाणी घेतलेलं आहे मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. आणि ही आपण 3 कारली आणलेली आहे बघा शेतातून, अगदी छान अशी ताजी ताजी कडक कारली आहे, पाहू शकता. कारली मैत्रिणो खूप मी वेगळी करणार आहे, खूप वेगळ्या पद्धतीने तुम्हाला ही कारल्याची भाजी आज दाखवणार आहे. चला आता मग आपण आहे ना, ही कारली अशी मस्त अशी चिरून घेऊया. कारल्याचे मी प्रत्येकी 2 भाग करणार आहे बरं का मैत्रिणो, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अशा पद्धतीने 2 भाग करणार आहे. आणि हे मधले बी आपण आत्ता काढणार नाही आहे, ते नंतर काढणार आहे. पहा, आत्ता तसेच ठेवणार आहे मी. आणि खरं सांगू का मैत्रिणो, एवढी भारी भाजी होती या कारल्याची. खरंच कारलं खावा, पित्त वगैरे असं काहीही होत नाही आहे माणसाला. आणि कारली ही खूप म्हणतात ना, आपल्या शरीराला खूप गुणकारी असतात. हे बघा, इथं हे अशा पद्धतीने मी ह्या कारल्याच्या खापा घेतल्यात करून. आपल्याला आज बनवायचं अगदी भरलं कारलं. पण ते कसं बनवणार आहे, अगदीच चाळणीत वाफळून एकदम साधारण वाफ काढायची. ह्या चाळणीत वाफळून आज कारलं बनवायचं आहे. मग हे वाफळलेलं कारलं पहा बरं आता कसं होतं आहे. आपण हे बघा, फक्त 1 वाफ काढायची, जास्त बी नाही मैत्रिणींनो. आणि कारल्याची भाजी करायला लागायची. अगदीच जास्त काय एवढं घेतलेलं नाही बघा. 1 कांदा घेतलेला आहे, खोबरं घेतलं आहे, सफेद तीळ घेतलेत मैत्रिणींनो. मी इथं जिरी घेतलेली, 1 चमचा, अर्धा चमचा धने घेतलेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि 1 कांदा चिरून घेतला आहे. याच्या विराईत मी जास्त काही घालणार नाही आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. आता हे कच्चं वाटण मी वाटून घेणार आहे. पहा, कच्चं वाटण वाटून घेणार आहे आणि आपली ही कारल्याची आज भाजी करणार आहे. मग भाजी पहा कशी होती, खरंच खूप चटकदार चविष्ट अशी ही भाजी करणार आहे. आणि मैत्रिणींनो, ना मी याला गुळ घालणार, ना चिंच घालणार, ना लोणच्याचा खार घालणार. मग पहा, आज हे कारलं अजिबात कसंच कडू होणार नाही. आणि शेतातून कारलं आणलेलं अगदीच चविष्ट हे कारलं होणार आहे. पहा, आज तुम्हाला दाखवते. मग हे चाळणीत वाफळलेलं कारलं, न गूळ घालता न काय घालता आपल्याला बनवायचं. उगाच साधारण वाफ दिलेली आहे, असं नाही की आपले हे कारलं शिजलं आहे. साधारण त्याची वाफ काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ही कारली हे काय आता पाण्यात टाकणार आहे बरं का. पाण्यात टाकून आपल्याला ती स्वच्छ अशी धुवून घ्यायच्यात. पहा, मग पुढे बी अजून भरपूर सारी प्रोसेस आहे. मग कारल्याची आज भाजी तर पहा कशी करणार आहे, अगदीच कमालीची भाजी. आता ह्यातल्या बिया काढायच्या कशा आहे बघा. असा फक्त चमच्याकडनी फिरवायचा की सहज सगळ्या बिया अशा निघतात बरं का. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. पहा, अगदी सहज अशा निघतात. हे बघा, आहे का नाही सोपी पद्धत. ना बोट घालायचं, ना बोटाने काढायचं, काही नाही, अगदी मस्त असे निघतात. आणि थोडेसे निबरचे काय होतं, बियाचे दाताखाली येतात ना, मग ते काढून. जास्त कवळे असले तर आपण ठेवले असते, पण मी त्याच्यात काही ठेवणार नाही, हे पूर्ण काढून घेणार आहे. हो का, अशा पद्धतीने अगदी संपूर्ण ही कारली मी अशी साफ करणार आहे बरं का मैत्रिणी. खरं सांगू का मैत्रिणी, मी तुम्हाला याच्या आधी भरपूर सारा व्हिडिओ दाखवलेला आहे कारल्याचे वेगवेगळे प्रकार, पण हा प्रकार खूप वेगळा आहे. आणि तुम्ही खरंच पहा मी कशा पद्धतीने ही कारली कशी साफ करणार आहे, कसं धुवून घेणार आहे. असं नाही की आपण याच्यातून काढले ना आपलं झालं नाही बरं का. चला आता तोपर्यंत इकडे दुसरी तयारी करू द्या. कढईमध्ये तेल टाकलेले आहे, त्याच्यानंतर टाकूया आपण जिरी मोहरी. छानपैकी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण इथं मोठा 1 टॅमॅटो घेतला होता, तो सुद्धा टाकून द्यायचा आहे बघा. टॅमॅटो मैत्रिणी अगदीच छान पद्धतीने परतून द्यायचा आहे बरं का. पाहू शकता तुम्ही, मस्त असा टॅमॅटो परतून द्यायचा की आपला हा टॅमॅटो नंतर दिसला नाही पाहिजे, अगदीच गायब झाला पाहिजे. मग अशा पद्धतीने आपल्याला तो परतायचा.
मग कसा परतायचा आता हेही मी तुम्हाला सांगणार आहे, पहा बरं. अगदी छान पद्धतीने ते तेल तापलेलं आहे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी हळद, जास्तही नाही टाकायची, थोडीशी हळद टाकायची मैत्रिणींनो. त्याच्यानंतर थोडीशी अगदी बेडकी मिरची पावडर टाकणार आहे आणि इथे जास्त मसाले बी नाही आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टाकणार आहे थोडासा कांदा लसूण मसाला, बस. ह्या दोनच म्हणतात ना, तीनच वस्तू घातलेल्या आहे, जास्त नाही. आणि धना पावडर अर्धा चमचा, कारण की आपण धने थोडेच घातले होते, त्याच्यामुळे मी धना पावडर टाकला आहे, बस. याच्या विरोधात आपल्याला कोणतेही मसाले घ्यायचे नाही. आता हा मसाला आपण मस्तपैकी पूर्ण हलवून घेऊया, पहा. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे कच्चं ते आपल्याला टाकून घ्यायचे, पहा इथं. आता हे वाटणसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने मैत्रिणी परतायचं आहे, बरं का. असं तेलात टाकलं आहे. तेलात टाकून मी थोडं पाणीही टाकणार आहे. मिक्सरचं भांडं अगदीच हिसळून आपल्याला ह्या कढईमध्ये ओतून द्यायचे, बघा. ते पाणी थोडंसं बघा, हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ओतायचं आहे. आणि हा मसाला आपल्याला अगदीच चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मी टाकली आहे कोथिंबीर, पाहू शकता. आता हा मसाला परतून घ्यायचा आहे, अगदीच मस्त असा परतून झाला पाहिजे. इथं चवीपुरतं मीठही लगेच टाकते, म्हणजे काय होईल, आपल्या मसाल्याला ते मीठ वगैरे अगदीच मसाल्याला अगदीच छान चव होईल, बघा. आता इथं मी 2 मिनटं तरी याच्यावर झाकण ठेवणार आहे. गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवायचं. तोपर्यंत आपला मसाला शिजस, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. हे बघा, इथे ह्या कारल्या आपण धुवून घेतलेले, त्याच्यावर थोडीशी हळद टाकायची मैत्रिणी, पाहू शकता. त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यावर मीठसुद्धा टाकणार आहे, पहा. अशा पद्धतीने टाकून घेणार आणि चांगलं त्या कारल्याला असं चोळून घेणार आहे, बरं का. पूर्ण चोळून घेणार आहे की आपल्या कारल्याचा कडवटपणा अगदीच गायब होणार आहे, पहा. मस्त असं चोळून घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. हळद मिठाने कारली चोळली की अगदीच अप्रतिम अशी चव लागते. आता तुम्हाला वाटेल काय अशीच ठेवायची, अशी ठेवायची नाही. आपल्याला हे चोळून पुन्हा आपली कारली स्वच्छ अगदी धुवून घ्यायच्यात, पहा. आता इथं मी चोळून घेतलेली आहे. आता पुन्हाही पाण्यात मी टाकते मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ही कारली मी स्वच्छ अगदी धुवून घेणार आहे, हो का. अगदीच 2 पाण्याने याला धुवून घ्यायची स्वच्छ, अशा पद्धतीने धुवून घ्यायची, पहा. आणि कारलं उगाचच 25%च हे झालेलं आहे, अजून भरपूर म्हणतात ना शिजायला बाकी आहे, पण आपण ते नंतर शिजवणार आहे, पहा. फक्त त्याची साधारण आपण वाफ काढून घेतली होती चाळणीत. हे बघा, मसाला बी इकडं रेडी झाला आहे मैत्रिणी, पाहू शकता. मसाला अगदीच मस्त असा परतला आहे, खमंग असा मसाला दिसते, पहा. आता तेल सुटेल मसाल्याला, तेलही सुटायला लागलेलं आहे आणि छान असा मसाला आपला परतलेला आहे, पाहू शकता. आता आपला हा मसाला कढईत असतानाच आपण ज्यावेळेस परततो, अगदी छान पद्धतीने त्याला तेल सुटतं, पहा मैत्रिणो. आणि मसाला अगदी सुंदर असा सुटला आहे. टॅमॅटो बी त्याच्यात पूर्ण असा हे झालेला आहे, काही विरघळला आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर थोडी जी कोथिंबीर होती तीसुद्धा मी टाकून घेतली, पहा मैत्रिणो. आणि पुन्हा मी मसाला हा हलवून घेते, हां. कारल्याची भाजी जर तुम्ही अशा पद्धतीने केली ना, खरंच खूप टेस्टी लागणार आणि खूप चवदार अप्रतिम असं तेच हे लागतं. आता चला, आता जी आपली कढईतच मसाला आहे तेच आपल्याला अशी कारली छान अगदी दाबून दाबून भरायच्यात, 5 चमच्याच्या साह्याने, की पूर्ण मसाला आतमध्ये गेला पाहिजे आणि आपले हे कारल्याची भाजी अशी मस्त झाली पाहिजे, पहा. हे बघा, मी पूर्ण असं दाबून मसाला भरलेला आहे आतमध्ये, पाहू शकता. आणि लगेच असं कडेला ठेवून घ्यायचं, बघा. प्रत्येक कारलं मी असंच भरणार आहे मैत्रिणी, पहा बरं. ना आपल्याला गॅसवरनं खाली मसाला उतरायचा नाही, काही बा. असं चमच्याने मस्त असा मसाला भरायचा आहे त्याच्यात आपल्याला. आणि खरंच खूप अप्रतिम अशी चव लागते या मसाल्याने, कारण की मसालाच खूप छान परतला आहे, बघा. संपूर्ण कारली माझी भरून झाल्यात. आता एकदा मी ही कारली खालवर करते मैत्रिणी. इथं ना घातला गूळ, ना घातली चिंच, ना घातला लोणच्याचा खार, ना घातली साखर. मग पहा, आजचं कारलं अजिबात कसं कडू होणार नाही आणि खायला बी खूप चवदार. चला, इथं उगाच आता 1 कपभर आपण याच्यात पाणी टाकूया, कारण की आपल्याला थोडी वाफ काढून घ्यायची या कारल्याची. झाकण ठेवून त्याची वाफ काढून घ्यायची, पहा. की आपला अगदीच मंद याच्यावर गॅस लहान असतानाच अगदी मस्त अशी भाजी होईल, बा, फ्राय. आता मी थोडा गॅस मोठा करते आणि एकदा भाजी
हलवून घेते पहा. एकदा खालवर भाजी करायची आपल्याला मस्तपैकी अशी संपूर्ण कारली हे करायची. आणि तुम्ही पाहू शकता आता एवढी कारली शिजल्यात, मस्त शिजलेत. आणि त्याशिवाय जास्त बी नाही बरं का, थोडीशी कचाटच कारली आहे. असा पूर्ण काय गाळ झाला नाही, मी पूर्ण गाळ केला बी नाही. म्हणतात ना आपली कारली जेवढी कच्ची थोडीशी कच्चीच ठेवायला पाहिजे, म्हणजे त्यातले जीवनसत्व अगदी तसेच राहतात मैत्रिणी. पहा इथे 2 मिनटं झाकण ठेवते. 2 मिनटांनी आपण पुन्हा पाहायचं आपल्या. अगदी छान अशी कारल्याची भाजी झालेली आहे. तेलही छान सुटलं आहे मैत्रिणी. आणि पहा कारल्याच्या ह्याच्यातला मसालासुद्धा तसाच आहे बरं का, अगदी बाहेर बिहेर अजिबात आलेलं नाही. पाहू शकता तुम्ही मैत्रिणी. मी तुम्हाला दाखवते एक कारलं हे धरून पहा. आता कसं आहे गरम आहे तरीही मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी छान पद्धतीने. हे बघा आता मी आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे, मी तुम्हाला दाखवते मैत्रिणी. पहा मैत्रिणी, आपण एवढं कारलं शिजवलं आहे पण त्याचा मसाला बी आतमध्ये जसून तसा भरलेला आहे पहा. अगदी ठासून हे भरलं होतं त्याच्यामुळं. आणि चवही खूप छान मैत्रिणी. आवडलं तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. बाय.